पासी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. दयाची द्वारी माझी दंडवत, दयाची द्वारी माझी दंडवत. तुझे आणिले हरिहर ब्रह्मदेवा, स्वरूपी मिळविली योगिया चांग देवा. तिही केली ऐसी अवतार लीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई जनानी देवाची त्रय जनानी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. अतीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो, अर्थद्व्यावृत्त्यायं चकितमपि दत्ते श्रुतिरपि. सकस्य स्तोतव्य कतिविध गुणः कस्य विषय पदे त्वरवाचीने पतितन मनः कस्य न वचः. मनोनिलावा अंगारा सामर्थ्याने
गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मारा घन घन घनात बोले घन घन घनात बोले घन घन घनात बोले एक भक्त हो प्राणवया केळला शय्येला वैद्याचाही उपायात केला तारा. ओ हात जोडोनी महाराजा हात जोडोनी महाराजा केला तो प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान काशी विश्वनाथाला एका वारकऱ्याकडं साधकाकडं जे काही पत्रावळीचे अभंग दिले, त्यात गयेला लिहिलेली पत्रावळी आणि काशी विश्वनाथाला लिहिलेली पत्रावळी अर्थात पत्र, त्या पत्राच्या माध्यमातून भगवान शंकराकडं, भगवान महादेवाकडं करुणेची, कृपेची प्रार्थना करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठला विठ्ठला. आपल्या या साटंबा नावाच्या गावामध्ये छोट्या गावाने मोठा कार्यक्रम केला की त्याचं वर्णन केलं पाहिजे. आपला इतिहास असा आहे, मोठी माणसं ज्या वेळेला मोठं काम करतात त्यावेळेला जगामध्ये फार त्याची चर्चा होत नाही. मोठ्या माणसाने मोठंच काम करायचं असतं, पण मोठी माणसं ज्या वेळेला छोटं काम करतात त्यावेळेला जगामध्ये त्याचा उपहास होतो, निर्भत्सना होते, विवंचना होते. मोठ्या माणसाने छोटं काम केलं निंदा आहे. एखाद्या मोठ्या माणसाने मोठं काम केलं चर्चा नाही. पण छोटी माणसं ज्या वेळेला मोठं काम करतात त्यावेळेला इतिहासाचं पान त्या केलेल्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आणि या कामाची दखल घ्यावी. वर्षात मंदिर पूर्ण, काही काही चालू झालेले मंदिर गावांनी बंद पाडले. गावकीचं काम सोपं नसतं महाराज. वैयक्तिक मंदिर होऊन जातं, गावकीचं काम करणं पूर्ण सोपं नाही. वेळ तशी नाहीये, काळ तसा नाहीये. गावाचा विकास करण्याची वेळ आली की पहिल्यांदा अडचण कोण करत असेल तर गावकरीच करतात.
आता या महाराष्ट्र सृजलाम सुफलाम झाला असता. गावाचा विकास गावकऱ्यांमुळे थांबतो. अहो एखाद्या सरपंचानं जर चांगलं काम केलं आणि त्यानं जर दुसऱ्या टर्मला पेपर भरला, तो लोक दुसऱ्या टर्मला त्याच्या चुलत भावाला म्हणता यंदा तुमचा मान आहे, हा तुम्ही फॉर्म भरा. म्हणजे घ्या चुलत भाऊ लावून. मोठं विचित्र आहे. त्यामुळं साटंब्याचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही खरंच वारकरी आहात. वारकऱ्याची काही तत्वप्रणाली आचारसंहिता आहे, त्याचं पालन करून भगवान शंकराची उपासना करण्याकरता तुम्ही सगळे रत आहात. सगळ्यात लवकर सगळ्या कमी कालावधीत आणि कमी साधन सामुग्रीत प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान महादेव आहे. म्हणून भगवान महादेवाला एक आशुतोष नावाचं नाव आहे. लवकर तृप्त होणारा देव भगवान महादेव. वारकऱ्यांनी काय भगवान महादेवाची पूजा करावी हो? अरे करावी तोच वारकरी. कारण वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता पंढरीची पहिली वारी कोणी केली असेल तर ती भगवान महादेवानं केली. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तुम्ही आजही पंढरपूरला जा. पंढरपूरला रेल्वे स्टेशनच्या अलीकडं दुर्गा मातेचं जगदंबेचं मंदिर दिसतं. हो, ज्या वेळेला भगवान महादेव आपल्या नंदीश्वरासोबत पार्वती माता आपल्या सिंहाबरोबर तिथं आल्या, तिथं येऊन गर्दी. भगवान महादेवांनी सांगितलं ग पार्वती, तुझं वाहन जर पंढरपुरात नेलं तर वारकरी घाबरतील. तू काही पंढरपुरात येऊ नको, तू इथंच थांब. आजही भगवती तिथं आहे. पुढं भगवान महादेव, गणपती बाप्पा, नंदी चंद्रभागेत गेली, स्नान केलं. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. त्यांनी पाली यात्रा भरलेली होती, दुपारची वेळ झालेली 12 वाजेची. आणि भगवान महादेवांनी ऋषीमुनींना सांगितलं, भगवान महादेवाच्या मुखातलं प्रमाण आहे. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्न काढी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. त्यांनी आंघोळ केली, स्नान केलं, तीर्थ घेतलं, चंद्रभागा माईचं पुंडलिकरायला दर्शन केलं आणि पुढे निघाले. जो नामदेव पायरीच्या सरळ अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे तो पुरातन घाट आहे पंढरीचा. दत्त घाट, तो होळकर गडाचा घाट, हे पुरातन घाट आहे महाराज. दत्त घाटावर मुक्ताबाईचा वाडा आहे की नाही. मग त्या होळकर वाड्या जोडून पुढं भगवान महादेव त्या घाटावरून सोडून पुढे आले. आता जिथं मुख्य पोलीस चौकी आहे, महाद्वार पोलीस चौकी म्हणतात त्या पोलीस चौकीला, जिथं विने गल्ली पुढं त्या महाद्वार पोलीस चौकीत भगवान हनुमंतरायाचं एक मंदिर आहे. तिथं इतकी गर्दी पडली की भगवान महादेवाच्या नंदीला काही पुढे जाता येत नव्हतं. भगवंतांनी सांगितलं, नंदी अरे तुझ्यामुळं माझंही दर्शन होणार नाही, तू एक काम कर, आता या हनुमंतरायाजवळ तू इथं थांब. तो म्हणे का हो, पण आम्हाला दर्शन घ्यायचं. अरे इथला वारकरीच पांडुरंग आहे, तू प्रत्येक वारकऱ्याचं दर्शन घे. तो म्हणे आम्हाला सांगा तुम्ही तत्वज्ञान, तुम्ही जा मध्ये. नंदी भगवंताला हनुमंतरायाजवळ ठेवलं. आजही तुम्ही महाद्वार पोलीस चौकीत जा. बरोबर महाद्वार पोलीस चौकीतून पुढे गेलं, पहिलं मंदिर आहे उजव्या हाताला हनुमंतरायाचं. त्या मंदिराच्या समोर नंदी आहे, तो भगवान महादेवाचा नंदी आहे. पुढे गेले, दोघच बाप लेकर. कोण कोण? गणपती बाप्पा हे भगवान भोलेनाथ. नामदेव पायरी चढून वरती गेले. जोडोजी मोडोजी यांची समाधी उजव्या हाताला, तिथून आत गेले. नीट आहे का मी काय सांगतोय? पहिल्यांदा नामदेव पायरी, नंतर नामदेव पायरी जोडून तांब्याच्या त्या पायऱ्या त्या चढून वरती आलो का मोठा कासव आहे तिथं, कश्यप भगवंत आहे. आणि उजव्या हाताला 2 भावांच्या 2 समाध्या आहेत, जळोजी आणि मोडोजी. ज्यांनी लाकडी सभामंडप बांधला त्यांच्या समाध्या आहे. त्या समाध्यांच्या मोजून 4 पावलं पुढे आलो. तिथं जागा कमी, गर्दी जास्त. आता छोटी छोटी पोरं बोट टोचायला लागली गणपती बाप्पाच्या पोटाला. ते म्हटले, पप्पा मला त्रास होतोय. भगवान महादेव म्हटले, बाबा रे इथं असंच असतंय, वारी काही सोपी नाही पंढरपूरची, तू इथं थांब, आता इथं थांब. हो हो, इथंच मला देवाचं दर्शन होईल. तसाच भगवान गणपती बाप्पाला उचलला महादेवांनी आणि त्या कोनोळ्यात ठेवला. त्या गणपती बाप्पाची मूर्ती आजही तिथं आहे. आजही त्या देवाचं नाव आहे बडा गणपती, मोठ्या पोटाचा गणपती. डाव्या हाताला बरं का, जडोजी मळोजींच्या समाधीच्या पुढं.
पुढं भगवान महादेव खाली उतरले. त्या सभा मंडपातून आत गेले. अगदी अंमळनेरकरांचं कवठेकरांचं सगळे चांदीचे महाद्वार ओलांडून दर्शन घेतलं गरुड खांबाचं. उजव्या हाताला वळाले, पुन्हा डाव्या हाताला वळाले. व्यासोनारायणाचं दर्शन घेतलं. व्यासोनारायणाचं दर्शन घेऊन वेदाचं दर्शन घेतलं. आणि वेदाच्या पुढं कोणाच्या पादुका आहे हे चित्र समोर घ्या. वेद ठेवलेले वेद मूर्ती, त्याच्या पुढे कोणाच्या पादुका आहे तुकोबारांच्या. त्या पादुकांजवळून उजव्या हाताला वळाले. आणि मग वरती लिहिलेलं आहे, अहो षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंता, अहो रमाकांता श्री विठ्ठला. भगवान महादेव पुढे गेले आणि भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक टिकवलं. ज्यावेळेला कोणीतरी आगळा वेगळा महात्मा आलाय, मस्तक टिकून ज्यावेळेला महादेवांनी आपलं डमरू वाजवलं, पांडुरंगाने पाहिलं, डोळ्याला धारा लागल्या परमात्म्याच्या. महाराष्ट्राचा देव हा भोळा देव आहे आणि भोळा महादेव भेटायला आलेला होता भोळ्या देवाला, श्री पांडुरंगाला. पंढरपुरात भजन केल्याशिवाय देव कृपा करत नाही. भगवान महादेवांनी तिथं नृत्य केलं, भजन केलं. इतका आनंद झाला की पांडुरंगाने त्या भगवान महादेवाला उचलूनच घेतलं आणि आपल्या मस्तकावर ठेवलं. आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर पांडुरंगाच्या डोक्यावर केवळ भगवान महादेवाची मूर्ती आहे. अरे या वारकरी संप्रदायातला देवच ज्या भगवान महादेवाला डोक्यावर घेत असेल, त्यात साटंब्यानं महाशिवरात्री डोक्यावर घ्यावी यात नवल काय? हे कृपेचं साम्राज्य. भगवान शंकराची उपासना जो वैष्णव असेल त्यानं केलीच पाहिजे. एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्यांचे गती होईन नेनो. वारकऱ्याला 2 उपवास असले पाहिजे, एक एकादशी आणि एक सोमवार. हे 2 व्रत करावं. ज्या वारकऱ्याला सोमवारचं व्रत आहे, ज्याच्या मुखात भगवान महादेवाचं भजन आहे, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध शिवनाम. एकच देव असा आहे ज्यानं जे कोण्याच देवाला चालत नाही ते सगळं आपल्याजवळ ठेवून घेतलं. कोणाला स्मशानभूमी तर आवडतं. मी एक दिवस माझ्या बायकोला स्मशानभूमीत फिरायला घेऊन गेलो. ते म्हणे फिरायला चला, म्हटलं चाल स्मशानभूमीत. ते म्हणे हे ठिकाण आहे का फिरायचं? अरे तिले म्हटलं अडी लोक यायले मरता, तू हे पाहून घे. कोणाला आवडतो स्मशानभूमी? किती देखणी असू द्या, देवाचं वास्तव्य. जाणून क्षेत्र अभिमानी, राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वास केला. ज्ञानोबा म्हणतात स्मशानभूमीत राहावं असा देव. चांगल्या लोकांशी कोणी मैत्री करेल? भूताशी कोणी मैत्री करेल? भूते वेताळ नाचती, मग त्यांना आनंद होतो. हर्षयुक्त उमापती होत. खूप करोडपती माणूस आहे, फक्त तो मेला आज. आणि त्या करोडपती माणसाच्या पोरानं जर तुम्हाला म्हटलं की माया म्हाताऱ्याचं प्रेत एक दिवस तुमच्या घरी ठेवा, ठेवसान तुम्ही? प्रेत काही डिमांड आहे त्याले? प्राण गेल्यावर प्रेताला काही डिमांड, काही किंमत? अहो मोटरसायकल घेऊन चाललेला एक समोरून प्रेत यात्रा आली, यानं मोटरसायकल त्या प्रेत यात्रेत घातली, खाली पडलं प्रेत, पिलेलं होतं ते. ते खांदेकरी म्हटले मूर्खा तुला काही लाज वाटते? अरे कुठे गाडी चालवून राहिला, तुला काही दिसत नाही का? तो म्हणे जो पडला तो काहीच म्हणत नाही, तुम्ही कोण लोड घेऊन राहिले?
अरे त्यातला प्राण गेल्यावर त्याला काही म्हणावंच कळत नाही ना, त्याला काय कळतं? प्रेताला काय किंमत आहे? फक्त त्याला घाबरू शकता माणसं. और प्रेतयात्रा चालली स्मशानभूमी, तर खांदेकरी लांब होती स्मशानभूमी. भूक लागली ते म्हणत नाश्ता करून घ्या. 3 प्रेत किलो हॉटेलच्या बाहेर उभं गेले नाश्त्याला. कचोरी, आलूवडा, समोसा, काय नशील ते सगळं खाल्लं. मालक म्हणे बिल. ते म्हणत आमचा मालक बाहेर उभा आहे, चला. अरे म्हणे इतका दाबून नाश्ता केला लेखो, बिल तर द्या. अरे म्हणे चला बाहेर. हॉटेलचा मालक बाहेर आणला. अहो म्हणे मालक, म्हणे हे पहा. तो हॉटेलचा मालक म्हणे मेलो गड्या आता, तुम्ही रुपया देऊ नका म्हणे, वो पण हे घेऊन जा माझ्या दारातून नको. अरे ज्या प्रेताला क्षणभर आपण पाहू शकत नाही, त्या प्रेताला पेटवण्याचं जे ठिकाण आहे, कुंती जाणून स्मशानी वास केला, स्मशानीशा क्रीडा, काय वर्णन आहे पुष्पदंतानी भगवान महादेवाचं केलेलं. या वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली अभेदात भगवान महादेवानंच निर्माण केली. महाराज हे जे रामायण, महाभारत, श्रीमद भागवत महापुराण सौख्यानं या राज्यात चाललेलं, ही कृपा भगवान महादेवाची. कारण ज्या वेळेला सुंदर रामायण झालं, त्यावेळेला सुंदर रामायणाचे श्लोक झाले 100 कोटी. इकडे भांडणं सुरू झाले. दानव म्हणत रामायण आम्हाला पाहिजे, मानव म्हणत रामायण आम्हाला पाहिजे, देव म्हणत रामायण आम्हाला पाहिजे. द्यावं कोणाला? हे तिन्ही गेले भगवान महादेवाजवळ. सांगितलं देवा याची वाटणी करून द्या. म्हटले किती श्लोक आहे? 100 कोटी श्लोक आहे प्रभू. 100 कोटी श्लोकांची भगवंतानं वाटणी केली. त्यामधले 100 कोटी श्लोकामधले 30 कोटी दिले दानवांना, 30 कोटी दिले मानवाला आणि 30 कोटी दिले देवाला. उरले किती? बोला पटपट जरा. 10 कोटी मधले 3 कोटी देवाला, 3 कोटी दानवाला, 3 कोटी मानवाला. उरले 1 कोटी मधले 30 लाख दानवाला, 30 लाख मानवाला, 30 लाख देवाला. उरले 10 लाखामधले 3 लाख देवांना, 3 लाख दानवांना, 3 लाख मानवांना. उरले 1 लाखामधले 30,000 देव, 30,000 दानव, 30,000 मानव. उरले 10,000 मधले 3,000 देव, 3,000 दानव, 3,000 मानव. उरले 1,000 मधले 300 देवाले, 300 दानवाले, 300 मानवाले. उरले 100 मधले 30 देवाले, 30 दानवाले, 30 मानवाले. उरले 10तले 3 देवाले, 3 दानवाले, 3 मानवाले. उरला 1. उरलेले 1 जो होता तो सुंदर रामायणातील अनुष्टुप छंदातील 32 अक्षराचा अभिनव श्लोक. त्या 32 अक्षराच्या श्लोकामधली 10 अक्षर दिली देवांना, 10 अक्षर दिली दानवांना आणि 10 अक्षर दिली मानवांना. 32 वजा 30 बरोबर 2. उरलेले जे 2 अक्षर होते ते होते राम. भगवान महादेव म्हटले मला द्या, मी त्याचं भजन करीन, म्हणून भजन करी महादेव. वारकरी संप्रदायात भेद नाही. महाराज जसं तुकोबारे एका घरात शेजारून चालले आणि त्या घरात आवाज आला, मी कुत्रा खाणार, मी मांजर खाणार, मी बकरी खाणार, मी बैल खाणार. घरातून आवाज. तुकोबारे म्हटलं गड्या विचित्र पोरं या घरात, अरे हे काय खाण्याची गोष्टी आहे का? तुकोबारे आत गेले आणि त्या घरातल्या माऊल्यांना म्हटल्या, ओ ताई तुमच्या पोरांना काही 2 गोष्टी चांगल्या शिकवा. ते म्हणता कुत्रा खाणार, मांजर खाणार, बकरी खाणार, बैल खाणार. ते बाई म्हणे महाराज खाऊ द्या ना, खाल्ले तर काय होतं? अरे तुकोबारे म्हटले आपण चुकीच्या घरात आलो गड्या, या बायांना आपली काही किंमत नाही, जाऊ द्या. पण तुकोबाऱ्यांनी पावलं वळवल्यावर ती बाई म्हणे महाराज कुत्राही खाल्ला, मांजरही खाल्ली, काही खाल्लं तर चौथं एकच आहे. म्हणजे तुकोबारे पुन्हा माघारी आली आणि कुत्रा दाखवा, मांजर दाखवा, कोणती कुत्रे खाणार आहे तुमची पोरं? तुमच्याकडे लग्नामध्ये रुखत बनवता ना माता माऊल्यानं? त्या रुखतामध्ये साखरेचा मांजर, साखरेची मांजर, साखरेचा बोक्या, साखरेचा कुत्रा, साखरेचा बैल. तुमच्या लेकरानं काही खाल्लं तरी चौकशीची हो साखरेची. तुकोबाऱ्यांनी लगेच सांगितलं, गोडी साखरेच्या ठाये, गोडी साखरेच्या ठाये, गोडी साखरेच्या ठाये, गोडी साखरेच्या ठाये. ओ गोडी देव गोडी साखरेच्या ठाये.
साखरेच्या ठाई. काही खाल्लं तरी चव एक आहे. तसं तुम्ही या मंडपात भगवान महादेवाकरता आलेले असलात तरी सगळ्यात मोठा आनंद भगवान विष्णूला आहे. ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाता त्यावेळेला सगळ्यात मोठा आनंद महादेवाला आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच इतकं गोड आहे. हे अभेदातलं तत्वज्ञान आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. त्यामुळे या भगवान महादेवाची पूजा करणाऱ्या श्रद्धेनं सेवा करणाऱ्या संपूर्ण महाशिवरात्रीतल्या उपासकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की त्यांनी खरी वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली जोपासली. मग आज भगवान महादेवाची सेवा करणारा अभंग कीर्तनकारांनी कीर्तनाला घ्यावा. त्यातला एक अभंग आहे हा पत्रावळीचा अभंग आहे. भगवंताने तुकोबारांनी भगवंताला पत्र पाठवलं काशी विश्वनाथाला, पण या पत्रामध्ये प्रार्थना केली. प्रार्थनेमध्ये विनय लागतो महाराज. ज्याच्याकडून काही मागायचंय त्याचं आधी वर्णन करावं लागतं. तुम्हाला एखाद्याचं रोटावेटर मागायचंय तर अगोदर त्याच्या वाड्याचं कौतुक करावं लागतं. त्याची जमीन खूप चांगली म्हणावी लागते. एखाद्या बाईकडून साधं ताक घ्यायचं असलं तरी तिचा शमळानं भरलेल्या पोराला म्हणावं लागतं तुमचा ढाण्या वाघ. तिचा ढाण्या वाघ अख्खा शमळात भरलेला आहे, पण ढाण्या वाघ म्हणता बरोबर ती म्हणते दैन्यानं. का वर्णनाने माणसं तृप्त होता. या अभंगामध्ये तुकोबारांनी यथार्थ वर्णन केलं. यथार्थ म्हणजे पराकोटीची वर्णनाची सीमा तुकोबारांनी ओलांडली. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही एका गावाचे नाही, तालुक्याचे नाही, जिल्ह्याचे नाही, या विश्वाचे नाथ आहात. नाथ या शब्दाचा अर्थ आहे मालक. तुम्ही विश्वाचे मालक आहात. हो, हे यथार्थ वर्णन आहे भगवंताचं, भगवान महादेवाचं. यथार्थ वर्णन कशाला म्हणता? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. आपण घरी बसा जेवायला. उद्या महाशिवरात्रीचा उपवास सोडायला तुम्ही इथं सोडणार आहे. तुमच्याकडे काय बनवलं जातं महाशिवरात्रीला उपवास सोडायला? वेगळं वेगळं बनवलं जातं. मला असं वाटतं तुम्ही लेट झाला सांगायला, त्याच्याहून अंदाज लावतोय बरं का मी. आमच्याकडे कोणालाही तुम्ही विचारा खानदेशात, उद्या प्रत्येकाच्या घरी रोडगाच बनवला जातो. गोऱ्यांवरचा रोडगा. गाईचं शेण हे उष्णता कमी करणार आहे आणि त्या गोऱ्यांवर तापलेला रोडगा, तो रोडगा खाल्ला की उन्हाळा चालू झाला असं म्हणायचं. रोडगा तापला बुवा. मुक्ताबाईचं यात्रा चालू आहे, मुक्ताबाईचा रोडगा महाशिवरात्रीला खायचा चांगदेव महाराजांच्या वारीचा, आणि मग उन्हाळा चालू झाला. मग ते बनवल्यावर आता इतका आटीचा स्वयंपाक बनवल्यावर बायांना जरा कौतुक असतं की नवऱ्यानं माझं वर्णन करावं, कसा झालाय स्वयंपाक. अहो साधी पुरणपोळी तिनं बनवली आणि ताटात वाढली. एक दिवस माझ्या बायकोनं मला वाढली. वाढल्यावर मी नुसता घास तोडला आणि तोंडात घातला. ती मरणाची गरम वर तिची टकली, ती उभीच कशी झाली. म्हटलं पाणी आण. ती पाणी घेऊन आली. कशी झाली पुरणपोळी? म्हटलं छान झाली. छान झाली. खरंच कशी झाली? बायांचं लय अवघड आहे महाराज. त्यांच्या मनासारखं झालं नाही. तुम्ही लय हप असा. हा बापच नाही, पपू गु असा तुम्ही. बायको पुढं काय पपू 1008 आणि 2000 ते नाही, ते म्हणते मला लागल तसं वर्णन कर. खरंच छान झाली ग. नाही तरी कशी झाली? अगं म्हटलं इतकी सुंदर झाली की मी बाहेर कधी इतकी चांगली पुरणपोळी खाल्लेली नाही. ती म्हणे तुम्हाला तर काही वर्णनच येत नाही. अगं म्हटलं खरंच छान झाली तर ती निघाली दणक्यात बागारी. आता शेवटी मी हुशार माणूस आहे महाराज, असं नाही. मी तिला म्हटलं इकडे कशी झाली सांगू का? अगं पुरणपोळी इतकी चांगली झाली की अशी पुरणपोळी लहानपणापासून माझ्या आईनं कधी खाऊ घातली नाही मला. हा ती म्हणे याला यथार्थ वर्णन म्हणतात. विठाला विठाला यथार्थ वर्णन झालं की व्यवहारातली माणसं हसतात. अरे ज्या परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं त्याचं वर्णन करत नाही हो. स्तुतीनं परमात्मा तोषला भगवान पुरुष सुक्ते. देव तोषवला जातो, देव तृप्त होतो, आणि त्यानं तृप्त झाल्याशिवाय आपली प्रार्थना फलित होत नाही. अगोदर मूळ ठीक करावा ज्याच्याकडून काही घ्यायचंय त्यांचा. तुम्ही विश्वनाथ, ही करुणा आहे तुकोबारींच्या शब्दात. तुम्ही विश्वाचे नाथ आहात.
आपल्या बायकोला एखादा माणूस हाणून राहिला आणि तो बायकोला मारता मारता आपल्यासारख्याने तिथं जाऊन म्हणावं तू तिफन पाहिजे होती, तो म्हणे तू इकडे ये पहिले. हा टाईम आहे का तिफन मागायचा? नाही, त्या ज्याच्याकडे आपण गेलो त्यांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. अगोदर परमात्म्याला तृप्त केलं, तुम्ही मोठे आहात. या जगात ती माणसं खरोखर मोठी असतात जे दुसऱ्याला मोठेपणा देतात. दुसऱ्याला मोठेपणा द्यायला लय मोठं लागतं महाराज. मोठेपणा दुसऱ्याचा पचवणं, दोन गोष्टी माणसाला दुसऱ्याच्या पचवता आल्या पाहिजे. एक, दुसऱ्याचा सन्मान आणि दुसऱ्याचा पैसा. दुसऱ्याचं घर सुखानं भरलेलं पाहिलं की हसायचं, वा. तिथं नाराज होऊ नका, लक्ष्मी कोपेल तुमच्या माझ्यावर, कारण तुम्ही त्याच्यावर नाही त्याच्या घरातल्या लक्ष्मीवर कोपलेले. तुम्हाला जे वाईट वाटतंय ते त्याच्यामुळे वाटत नाही, त्याच्या घरी हत्तीच्या पावलानं येणाऱ्या लक्ष्मीचा तुम्हाला खेद होतोय. अरे त्याच्याकडं पाहून तुम्ही जोरणीला लागू नका, त्याचं वाईट चिंतू नका. त्याचं घर लक्ष्मीनं भरलेलं आहे, ती रागवते. यांच्या घरी आली तर रागवणारा चेहरा, अरे यांच्या घरी आल्यावर हे जर रागवत असतील आणि यांच्या तोंडावर वळ्या पडत असतील तर काय या वळ्या पडलेल्या लोकांच्या दारात जायचं? लक्ष्मी आपल्या घरी पाठ फिरवते. म्हणून कोणाचाही पैसा सुखानं पाहावा. ज्याला समोरच्याचा खिसा भरलेला पाहिला की आनंद होतो, अशी माणसं सोबत ठेवली पाहिजे. तुम्हाला 500 रुपये मिळाले का आनंद आहे. 100 रुपये ज्याची कमाई आहे त्यानं 500 मिळणाऱ्याबद्दल कौतुक केलं, आनंद व्यक्त केला की समजावं हा चांगल्या वृत्तीचा माणूस आहे. मोठेपणा कोणाला पचवता येत नाही. मोठी ती माणसं असतात जी दुसऱ्याला मोठेपण देतात आणि स्वतःकडे कमीपणा घेतात. तुकोबारांची भाषा पा किती सुंदर आहे. दीन अरंक मी आणि तुम्ही विश्वनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात आणि मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. तुकोबारांकडून शिकायला मिळावं. असा एक व्यक्ती नाही जगात की त्याला छोटं व्हावं वाटतं. कोणाला व्हावं वाटतं छोटं? जिल्हा परिषद लढवलेल्या माणसाला कधी पंचायत समितीचं तिकीट दिल्यावर आनंदित होईल तो साहेब? होणार नाही. अरे एकदा सरपंच झाला, दोनदा सरपंच झाला आणि तिसऱ्यांदा तुम्ही त्यांना म्हणा तुम्ही फक्त सदस्यच राहा, निवडणूक लढवा. तो म्हणतो नाही वा, आता मग हाऊस पेटली, जे काही होती ते सगळी जिरली आता गावात, तुम्ही घ्या जिरून आता. कारण ग्रामपंचायती गरम पंचायती झाल्या महाराज. ग्रामपंचायती राहिल्या नाही त्या आल्या गरम. मोठेपण तुकोबारांसारखा संत नाही महाराज. तुकोबारे म्हणतात लहानपण देवा देवा लहानपण देवा देवा या जगातलं सगळ्यात सुखी घर आहे ज्याच्या जगण्याची व्याख्या ही आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. सून सेवा करत नाही वा लहान. मुलगा ऐकत नाही तुमचं लहान व्हा. बापाचं बोलल्या बोलल्या राग येतो लहान व्हा. मला लहान व्हायचंय असं हा शब्द आयुष्यभर आठवला की माणसाकडून कृतकर्म पापकर्म घडत नाही महाराज. कीर्तनात बसलेल्या ज्या सासवांना वाटतं आमची सून आमची सेवाच करत नाही, विशाल महाराज खोलींकडून प्रार्थना आहे तुम्हाला. आता कोणताही सण येईल पहा, लहानपणा घेतलेली माणसं मोठी होतात की नाही.
ज्या कीर्तनात बसलेल्या सासवांना वाटतं तुमची सासूसून सेवा करत नाही, त्यांना आता गोडी पाडवा येईल. त्या पाडव्याला लवकर उठा. मी सांगतो एवढं करून पहा फक्त. मी तुमच्या मुलासारखं आहे. अरे तुमच्या नातवंडांकरता तुम्हाला जर थोडा तुमचा सासू नावाचा दर्जा खाली आणावा लागत असेल कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेच्या युगातल्या पोरींपुढं, तर मला असं वाटतं काही अडचण नाही. मोठ्या दिलानं मोठ्या अंतःकरणानं आपण एक पायरी उतरलो पाहिजे, खाली आलो पाहिजे. जिला वाटतं ना सून सेवा करत नाही, तिनं गुढी पाडव्याला सकाळी लवकर उठा आणि तुमच्या सुनेला म्हणा, बाई दररोज स्वयंपाक तू बनवते, आज स्वयंपाक मी बनवणार आहे. तू घरातली सगळी कामं कर. तुम्ही स्वयंपाक बनवा, तिला घरातली सगळी कामं करू द्या. कुठलाही स्वयंपाक बनवू नका माझ्या आयांनो. सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा, सोबत तुपाची वाटी ठेवा, गुलाबजाम ठेवा, काय असतील ते पदार्थ ठेवा. फक्त माझी विनंती तुम्हाला, ज्या वेळेला पुरणपोळीनं सजवलेलं तुम्ही तुमच्या नवऱ्याचं आणि तुमच्या मुलाचं ताट बनवाल, त्यावेळेला तुम्हाला कितीही लाज वाटली तरी तुम्हाला तुमचं घर सुखी राहावं असं कीर्तनात बसलेल्या ज्या बाईला वाटत असेल, तिनं रागानं का होईना पण तुमच्या सुनेचं एकदा पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवा आणि तिला म्हणा, बाई रोज तू मला जीव घालते, आज तू गरम गरम पुरणपोळी खा. ती नाही म्हणेल, नाही नाही आत्या खा, तुला माझी शपथ आहे. घे. ज्या दिवशी साटंब्यातली एक सासू एका सुनेपुढं पुरणपोळीनं सजवलेलं ताट नेऊन ठेवील, मी शपथ घेऊन सांगतो, तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई असं वाटतं देवानं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही दिला तर निदान माझ्या सासूच्या पोटी तरी मला द्यावा. अगं तू जशी ताट वाढत होती तसं ताट माझ्या सासून वाढून आणलं मला. अरे नाही देणार रोज पुरणपोळी, पण गरम भाकरी तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढा कमीपणा घ्यायची तयारी ठेवा, एवढं लहान व्हायची तयारी ठेवा. जी माणसं लहान होतात ती कुटुंब चालवू शकतात. मोठेपणाचा आव आणून मस्ती करून बडेजाव करून घर चालत नाही. व्हावं लागतं लहान. जिथं सामान्य कुटुंब व्यवस्था सांभाळण्याकरता लहान व्हावं लागतं, तिथं या परमात्म्याला ज्याला विश्व चालवता येतं त्याच्या पुढे लहान व्हायला तुकोबाऱ्यांना अडचण काय? तुम्हाला मला अडचण काय? तुकोबारे म्हटले, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे मालक आहे. विश्वाचे. अरे 4 एकर जमीन उपवाशी राहून सुद्धा बापानं विकली नाही, त्याच्या पुढे रोज लहान व्हायला अडचण काय? हो पोरांना काय अडचण आहे? आपल्या बापाच्या पायाला 2 सेकंद लागतील पोरो, पण किती कठीण आहे माणसाचा स्वभाव. 10 बाय 10च्या खोलीत तुम्ही मी कोणाचे पाया पडतो, लोकांतात माणसाला कोणाच्या पाया पडावं वाटत नाही. इतकी गुरमी आपल्या आत, लोकांतात आपण पाया पडत नाही. महाराज एखादा महात्मा जाऊ दे आपल्या समोरून, आपल्याला कळ आहे मी कीर्तनकार आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी कसा कोणाच्या पाया पडू? तुमच्या माझ्याहून तुम्हाला मला हा प्रश्न विचारू एवढं कठीण आहे महाराज. पण परमार्थामध्ये 1400 वर्षाच्या चांगदेवांना 1 दिवसाचं व्हावं लागलं. तुमचं माझं काय हो? चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असे माणसं ताट चालता अहंकारात. ते तुकोबारींचे प्रमाण वाचले की डोळ्याला धाडा लागता. अरे 14 गावची महाजन की अख्खं वैकुंठ ज्या महात्म्याची सदेहाची वाट पाहत होतं, त्या महात्म्यानं म्हणावं दीन रंक मी अनाथ, हे शब्द तुकोबारींच्या तोंडात. पण तुकोबारींचं मोठेपण आहे, मोठेपण आहे जे आपल्या धर्मातलं संपत चाललं. हिंदू धर्मातलं छोटेपण घेण्याची भूमिका संपली महाराज, संपली. मी त्या दिवशी बोललो, 300 रुपये कमाई ज्या मुस्लिम समाजाच्या पोराची भंगार विकून 300, तो उंबरठा ओलांडून घरात आला की त्याच्या आईला विचारतो, अम्मा अब्बाजांनी कुछ खाया? 300 रुपयाच्या पोराची कमाई आहे. तो बापाबद्दल विचारतो. 30 एकर भर काडीच्या जमिनी ज्या बापाच्या नावावरून आपल्या नावावर झाल्या, त्या बापाबद्दल एकदाही आपल्याला विचारावं वाटत नाही, तो जेवला का, त्यानं काही खाल्लं का, त्यानं शुगर बीपीची गोळी घेतली का? याचं कारण एवढं आहे, आपण मस्तीत जगणारी माणसं झालो महाराज. आपला नाटकात परमार्थ चाललेला आहे. जगाचा आदर आहे आपल्याकडं, पण नाटकात. मारुतीरायाच्या मंदिरापुढे जाताना लोक पुढची बिडी मागं करत आहो फक्त. इतकं दयनीय काम आहे. काय कोणाला सांगता तुम्ही? पण तुकोबारींची भाषा, तुकोबारींचे अभंग सहज घेऊ नका तुम्ही साटंबेकर.
त्या अभंगाचा खरंच अनुभव घरी घेऊन जा. तुमच्या मुलाबाळांना हे शिकवा, तुम्ही शिका, मी शिकू, आपण सगळे शिकू. मी काय आईच्या पोटातून शिकून आलो नाहीये. इथं इंटरनॅशनल भिकारी व्हावं लागतं तुकोबारींच्या वाणी पुढं. महाराजांची वाणीच तशी सूर्यासारखी प्रखर आहे महाराज, ओजस्वी वाणी. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. संबोधलं परमात्म्याला आणि प्रार्थना केली. मागणी आणि प्रार्थना या दोन बाजू आहे वारकरी संप्रदायातल्या. त्यात काही मागणी प्रकरणातली अभंग आहेत, पण मागणीमध्ये प्रार्थना नसते, पण प्रार्थनेत मागणी असते. श्री अनंता मधुसूदना ही प्रार्थना आहे. पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आदी केशवा जगत्रे जननी मुक्ताबाई माते. काही प्रार्थनेचे अभंग आहे, मागणीचे अभंग आहे. पा मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हिची मज देई. प्रार्थनाही आहे पण मागणही आहे. पण हा अभंग केवळ प्रार्थनेचा आहे. तुको बरे प्रार्थना करताय, का करताय? एक तर 3 गोष्टी करता मनुष्य प्रार्थनेकडे जातो. 3 गोष्टी आपल्याला जाणवल्या पाहिजे. एक, माझा उत्कर्ष व्हावा हे जाणवलं की माणसाला प्रार्थना करावी वाटते. माझं स्थितीपर प्रकरण टिकावं असं माणसाला वाटलं की मनुष्य प्रार्थना करतो. आणि माझी अधोगती होऊ नये असं वाटलं की मनुष्य प्रार्थना करतो. उत्कर्ष व्हावा असं तुम्हाला सगळ्यांनाच वाटतं. कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाला, कोणाला असं वाटतं माझा उत्कर्ष होऊ नये? अरे आहे तिथून पुढे जावंच वाटतं ना. उत्कर्ष शब्दाचा अर्थ आहे विकास. आपली वर्धोगामी प्रगती व्हावी, आपला विकास व्हावा, आपली उन्नती व्हावी असं कोणालाही वाटतं. त्या उन्नती करता महाराज काय वाटल ते करायची माणसाची तयारी असते. बरं, ही उत्कर्षाची भूक मेला माणूस तरी संपत नाही. धन मिळवता 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 धन मिळवणाऱ्याचं निधन होतं, पण धन काही त्याच्या डोक्यातून निघत नाही. आमचे गुरुजी उदाहरण देतात काय म्हणे का, राजाकडे काम करणाऱ्या हमालाला त्या राजानं नाणं दिलं, चांदीचं नाणं. जुना काळ होता, चांदीच्या नाण्याला किंमत होती, हो प्रचंड किंमत. बिचारा होतकरू स्वभावाचा, फार कष्टकरी होता, बोलून मोकळा होता. जी माणसं बोलून मंजूळ असतात त्यांना न मागता भरपूर जगात काही गोष्टी मिळत असतात. न मागता बर का, मागून न भेटणं तो भाग निराळा आहे. मागे न मिले भीक काही कायला, न मागे मिले मोती. काही कायला मागून भीक भेटत नाही. काही काहींचं तोंड इतकं गोड असतं सगळं. आता काही काही माणसं इतके फाटक्या तोंडाचे की असं वाटतं यांना काही देऊ नये, आपल्या दारात 5 मिनिट उभे करून. स्वभाव असतो तो त्यांचा. आमच्या मुक्ताबाईच्या मंदिराच्या माग एक ताता नावाचा माणूस राजा, त्याची बायको त्याला लय त्रास द्यायची महाराज. तो एक दिवस आमच्या गुरुजींकडे आला आणि म्हणे, शास्त्री बायको लय त्रास देते, रोज भांडते हो म्हणे, मी जेवण सुद्धा करत नाही. आमचे गुरुजी म्हटले, तात्या तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही निर्णय घ्या. असा शब्द त्यांनी ऐकला, तो उठला. बुवा निर्णय शब्द पक्का लक्षात ठेवला आणि त्यानं घटस्फोट घेतला. अरे म्हटलं बापा रे, तात्यानं डायरेक्ट घटस्फोट. एकदम गोविंदासारखंच काम केलं इथं. गोविंदाचं होतोय म्हणता बुवा, आता बातमी आली काल परवा, 37 वर्षानंतर घटस्फोट होतोय. काय होऊन राहिलं या देशात, मोठं कठीण आहे. रोज ऐकायला भेटेल तर नवीन, रोज ऐकायला. एसटीत बलात्कार झाला आज पुण्याला, बसमध्ये, शिवशाहीमध्ये. अरे किती कठीण आहे सांगा. कशा महिला शेतात जातील आणि कसे सुरक्षित सुरक्षित सुरक्षित. आता शिवजयंती झाली हो, आणि त्याच महिन्यात अजून 19 फेब्रुवारीला आठवडा झाला नाही. आणि त्याच पुणे जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यात माझ्या राजानं जन्म घेतला, किती नालायक पिढी जन्माला यायला लागली. पाय जाऊ दे. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्रधर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. बिघडलंय सगळे. तातन घेतला ना घटस्फोट.
का घेतला घटस्फोट? बायको भांडते म्हणून. पण ती बाई एवढी जबर होती महाराज, त्या बाईनं 15 दिवसानं तात्याच्या शेजाऱ्याशी लग्न केलं, पण भांडायला तात्याशीच आली. सोपं नाही. म्हणजे काही लोकांचं ते मरतीन तोरी अख्खी जळाली, पण तिचा आठ काही जळत नाही. अशी काही माणसं आहे. पण स्वभावानं गोड, मुळात त्याचा स्वभाव कष्टाचा. राजानं त्याला चांदीचं नाणं दिलं. त्यानं आभार मानले. राजाच्या घरी आला. उत्कर्ष सांगतोय तुम्हाला. तो म्हणले का आपलं हे चांदीचं नाणं घरात ठेवायला जागा नाही. या राजाच्या राजवाड्याच्या शेजारी एक पडका महाल होता. इको कमी करा. त्या पडक्या वाड्यात हा गेला आणि तिथं खड्डा खोदून ते नाणं पुरून ठेवलं. लक्ष राहावी, नजर राहावी म्हणून एक दगड ठेवला. काही दिवसांनी याचं लग्न झालं. त्या काळात हमालाचं सुद्धा लग्न होत होतं. ते लय जुन्या काळातली गोष्ट आहे. ते त्याची बायको आली. त्याच्या बायकोला सुद्धा तिच्या बापानं एक नाणं दिलं होतं चांदीचं. ती नवऱ्याला म्हणे घ्या, माझ्या बापाने नाणं दिलं. तेव्हा बायका सगळं नवऱ्याकडे द्यायचे. आता नाही. माझं अकोल्याला कीर्तन होतं आणि नोटबंदी झाली. ते मृदंगादुख होते विठ्ठल बा, ते म्हणत नोटा बंद झाल्या. म्हटलं बापा रे, चालू कीर्तना. बरं म्हटलं तानच आहे आता तर, मग ह्या घ्याव की नाही बा नंतर आपण आता. पण त्या कोणत्या कोणत्या बंद झाल्या त्यानंतर मी पाहिल्या. आणि मुभा दिलेली होती त्यात. मी घरी आलो, चित काही लागे ना. टीव्ही लावली. मेरे भाई बहनो, काही लोकांची ओळख त्यांच्या आवाज होऊ नये. आता मेरे भाई बहिनो म्हटलं की तुमच्या लक्षात आला आवाज कोणाचा आहे. मी ना माझ्या बायकोला म्हटलं या काळ्या दाढीवाल्याकडे पाहू नको, त्या पांढऱ्या दाढीवाल्या बाबाकडे पहा, तो बाबा काय सांगतोय जरा. मेरे भाई बहनो, आज रात 12 बजे से ये 500 रुपये की नोट. कागज का तुकडा म्हणजे मेरे भाई बहनो. माझी बायको नुसती रडे. म्हटलं तुला झालं काय? नाही म्हणे जाऊ द्या. बरं झोपे बी ना. अरे म्हटलं तुला झालं काय? नाही म्हणे जाऊ द्या. आता सांगीन काय? खरंच बंद झाल्या का म्हणे या नोटा? अरे म्हटलं देशाचा पंतप्रधान आहे तो बाबा. त्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितल्यावर काय म्हटलं कायदे बदलला तर नोटा बंद म्हणजे बंद. अरे पुढचे 8 दिवस नुसते मोदीजी टीव्हीवर दिसले तरी लोक म्हणत काही ऐका रे बापा सजना, त्या नोटा बंद झाल्यावर. सगळं बायकांनी रातभर झोपली नाही. सकाळी ते म्हणे आहे तुम्ही उठा. मला काही झोपच नाही येऊन राहिली आज. म्हटलं झालं काय? मी तो गुंग झालो. 3-2.5 लाख रुपये काढले ता. म्हटलं बापा बापा बापा. ते म्हणे आपल्या अडचणीत कामाला येतील. म्हटलं एवढे हे अडचणीत आणणार आहे ना आता, हे अडचणीत कामात येतील तेव्हा येतील. पण ते धन पूर्वी महिला नवऱ्याकडे द्यायचे. पूर्वी आहे नाही. घ्या. ती म्हणे घ्या, माझ्या वडिलांनी चांदीचं नाणं दिलं. तो म्हणे आपल्याकडे 2 झाले म्हणजे तुमच्याकडे आहे का? तो म्हणे मग कुठे? तो म्हणे ते वाड्यात ठेवलंय, पडक्या वाड्यात. ते म्हणे मला पाहायचं. इतक्या उन्हात? हो हो मला पाहायचंय. पायात चप्पल नाही, डोक्याला वपरणं नाही. तो म्हणे आता काय जाऊ इतक्या उन्हात? नाही तुम्ही जा. निघालं त्या उन्हात. कडाक्याचं मरणाचं ऊन मारा. डोळे दिपून जातील इतकं ऊन. आणि पायदल निघाला बिना चपलेचा. ज्यानं नाणं दिलं होतं त्यानं याला जाताना पाहिलं आणि त्याने आवाज दिला, अरे कोण मूर्ख आहे? ए बाबा, अरे गडे कुठं झाला रे इतक्या उन्हात? तो आत आला. कुठं झाला रे? पडक्या वाड्यात चाललो होतो राज. कशाला? तुमच्याशी काय खोटं बोलू? तुम्हीच नाणं दिलंय मला. मी ते त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय राजे. बायकोला पाहायची इच्छा झाली म्हणून ते नाणं आणायला चाललो. अरे लेका मरशील इतक्या उन्हात, बिना चपलेचा, बिना उपरण्याचा चालला. 100 नाणे आण रे, सोन्याचे आण. दे आला.
100 सोन्याचे नाणे प्रधानाकडून त्याला दिले. सोन्याचे. तो इतका आनंदी झाला महाराज, नाचायलाच लागला. त्यानं आभार मानले. येऊ का राजे? या. राजाने विचारलं, का रे पण चालला तू, काय करशील या 100 नाण्यांचं? तो म्हणे, यातले 4-5 नाणी मी आता सोनाराकडे नेईल, त्याच्यातून पैसे घेईल ते नाणे मोडून, आणि आलेल्या पैशातून एक चांगली चप्पल घेईल पायात, एक चांगलं उपरणं घेईल, आणि पायात चप्पल घालून डोक्याला उपरणं बांधून पडक्या वाड्यात चांदीचा नाणा आणायला जाईल. राजा म्हणे, मेलो गड्या आता बापा, 100 सोन्याचे देऊन बी हा म्हणते चांदीच आणीन, म्हणजे याची गच्चीच दाबा लागते आता. राजा म्हणे, इकडे 500 नाणे आणले. 500 नाणे आणले आणि दिले. आता काय करशील? तो म्हणे, मी काय वेळ आहे का राजे साहेब, की आता माझी एक चप्पल घेईल, उपरणं घेईल? मी माझी स्कॉर्पिओ घेऊनच पडक्या वाड्यात चांदीचा नाणा आणायला जा. राजाने त्याचं मुडकं धरलं आणि त्याला सिंहासनावर बसवलं. सांगितलं, येड्या, तू राजा झाला, हा घे राज्याचा नकाशा. तुझ्यासारखा लोभी पाहिला नाही रे बापा मी. घे, हे राज्य देतो तुला, अर्ध राज्य मला आणि अर्ध राज्य तुला. हा घे राजवाड्याचा नकाशा, राज्याचा नकाशा. माग तुला काय पाहिजे यातलं. तो म्हणे, राजे, पडका वाडा येईल तिकडची बाजू द्या बुवा, बाकी आग लावा तुम्ही काय लावायची ती, पण पडका वाडा मला द्या. अरे एक चांदीचं नाणं पडका वाडा, राज्य मिळवलं तरी डोक्यातून जात नाही. याला उत्कर्षाची चिंता म्हणता. ही मेल्याशिवाय संपत नाही. जेव्हा मरण येतं तेव्हाच ती चिंता संपून जाते. म्हणून तर म्हटलंय, चिंता से घटे शरीर. माणसं संपून टाकतात चिंतेनं शरीर. शरीर संपवता संपवता, चिंता पूर्ण करता करता शरीर संपतं. चिंता पूर्ण होत नाही. अशी एक चिंता जगात राहिलाय, तिचं नाव आहे त्या चिंतेचं उत्कर्षाची चिंता. ती चिंता तुकोबाऱ्यांना जेव्हा जेव्हा झाली, तुकोबाऱ्या देवाशी बोलायची. चिंता झाली की देवाशीच बोलावं लागतं. तो जीव असो नाही तर संत असो, तुम्ही असो मी असो नाही तर तुकोबारे असो, तुकोबारे उत्कर्षाच्या चिंतेबद्दल देवाशी बोलतात. काय प्रमाण आहे ऐका. कै ऐसी दशा येईन माझे रंगा, ऐसी दशा येईन तुकोबाऱ्यांसारखा महात्मा झोरणीला लागतो. तुकोबारे कधीच झोरणीला लागत नाही.
पण साधक पाहला की उत्कर्ष माझा व्हावा, उत्कर्षाच्या चिंतेनं भगवंताशी साधलेला संवाद. दुसरी चिंता आहे स्थितीची. माझी स्थिती कुटुंब व्यवस्थेत टिकावी. महाराजांनी मागितलं ना, पंढरीचा वारकरी. देवा मी पंढरीचा वारकरी आहे आणि आमच्या घरात एकच तुला प्रार्थना, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पुढं पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. वारी चालू होती पण ती चुकू देऊ नको, ही स्थितीची चिंता आहे. आणि स्थितीची चिंता निर्माण झाली की भगवंताशी बोलावं लागतं. पण ज्या वेळेला अधोगतीची चिंता निर्माण होते त्यावेळेला त्याच्याशी संवाद साधावा लागत नाही, त्याला मागावंही लागत नाही, त्याला प्रार्थना करावी लागते. आणि ती कशी करावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, भजन म्हटलं या परिसरात मी अगदी आवर्जून सांगतो तुम्हाला, हिंगोली वाशिम हा पट्टा भजनाकरता फार पोषक पट्टा आहे महाराज. कारण येतो वारकरी भजनामध्ये तयार गाणारी, तयार वादक आहेत. भजनाचा आनंद काही ठिकाणी म्हणणारे भेटतात. आता असं वाटतंय देवा कसा योग आला शे ना, किलोमीटरचं अंतर स्वराचं, किलोमीटरचं हार्मोनियम वादक. अरे बाप, मी एकाला म्हटलं तुम्ही स्वर धरा, तो म्हणे तुम्ही काळजी करू नका, एकदा मध्ये ते सापडले स्वर की मेले समजा. अरे म्हटलं तुला सापडतीन कधी, माझ्या होत आला ना आता. तू म्हटलं मारूही नको काही नको, पण तू स्वर दे बाबा. गाणाऱ्याला कळावं वेळेची मर्यादा, प्रमाण किती गोड म्हटलं आणि किती कमी वेळात म्हटलं त्यांना, म्हणजे समय सूचकतेचं भान असावं गायकाला. हो 25-25 मिनिटाच्या चाली झाल्या महाराज. आता काय सांगावं बरं, आपलीच माणसं, आपण म्हणू शकत नाही आणि कोणाला दोष आहे. बरं आपला स्वभाव असा आहे, कोणाला मानावंच वाटत नाही. मी काही कोणाला दुःख होत नाही बुवा, माना 25 काय तुम्ही अर्ध्या तासाची म्हणा. पण मग ते लोक किती कंटाळतात. कीर्तनाचा मूळ विषय राहून जातो बाजूला आणि भजनच चालू राहत. अरे भजन ही बैठे असतं, कीर्तनामध्ये असं सवी पुरतं पाहिजे थोडं, एकदम लगेच एक 7 मिनिट 8 मिनिट खूप झाली चालीला. 8 मिनिटामध्ये उत्तम गायक सुंदर चाल गाऊ शकतो, सुंदर. ज्याचा पुढे रोज माईक आहे त्याला 8च मिनिटात चाल म्हणायची इच्छा होते. 8 ज्याची चाल लांबली समजा वो बऱ्याच दिवसानं माईक पुढे आलेला दिसतो. आता मला कधी कोणी म्हटलं बा करा जुळू नाही तिसरं, मी करत नाही. मंगेशबांनी इतके फोन केले खरं सांगा त्यांच्यासमोर, त्यांना माझा राग याला असेल. ते म्हटले कराच तुम्ही, एक तर 5 ते 7 करूच. काय मी तुम्हाला उलट सांगतो आवर्जून, तुम्ही माझ्या भावंडासारखे सगळे, काही आटापिटा करायचं नाही. मंगेश महाराज काय आता महाराष्ट्रातली माणसं कानाकोपऱ्यातली तुम्हाला ओळखतात, सगळ्यांना ओळखतात. शंकरबांना जितक्या वेळा झी टॉकीजला कोणीच पाहिलं नसेल असा एकमेव गायक आपण विदर्भ प्रांतातला शंकर महाराज इंगोलेंना टीव्हीला पाहिलं. फार वेळ नाही, तब्येतीची काळजी घेऊनच प्रवास करा. तुम्ही सगळे खूप महत्वाचे, संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. जगाचं काय घेऊन बसले हो, आवाज बिवाज बरा आहे, तुमचं बरं चाललंय तोपर्यंत लोक म्हणतात या दिवसा या रात्री या कधी या, एक सेवा करून जा 2 तास.
काही करायचं नाही. अति प्रवास तर माणसानं बंदच केला पाहिजे. अहो, आज आमच्या एका मित्राच्या मुलाचा तरुण पोरगा अपघात झाला. तरुण ग्रॅज्युएट झालेला पोरगा, असा देखना एकदम तरणा बांड पोरगा, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता. प्रवास धकाधकीचा झालाय. गाड्या चांगल्या वापरा, कपडे चांगले वापरा, सोनं नाणं बिलकुल एकदम ब्रँडेड जीवन जगा, काळजी करू नका. 4 व्हीलरचा प्रवास करा. कोण काय म्हणतं याचा विचार करू नका. माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे. अरे आपल्या बापानं या महाराष्ट्राच्या भूमीत सोन्याचा नागर हाणला 16व्या शतकात. आपण सिंहाची पिलय. आता घाबरट माणसासारखं जीवन जगायचं नाही. पण हे जगण्याकरता कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चोरी जारी मांस मदिरा आणि सट्टा पत्ता सोडावा लागेल. तेव्हा आपला जगण्याचा दर्जा वाढवेल. आपण दर्जा वाढवण्याकरता या चिल्लर गोष्टी सोडत नाही. या चिल्लर गोष्टी सोडा ना, तुमच्या जगण्याचा दर्जा 2 वर्षात बदलून जाईल. 60 आंब्यात 2 वर्षात. चांगलं ब्रँडेड खाणं. राजस्थानी माणसं तुपाशिवाय जेवत नाही महाराज. ती उष्ट्या वस्तूवर तूप घालत नाही. ते भाकर अशी तोडली त्याच्यावर तूप घालत नाही, भाकरीच तुपात भिजवून आणतात तिकडून, मग खायची. आपल्याकडे वरणावर तूप घेण्याची पद्धत आहे, तसं चालत नाही राजस्थानमध्ये. अगोदर वरण टाकलं ना, मग तूप टाकायचं, त्याला हात न लावता, आणि ते पूर्ण संपून टाकायचं. तेव्हा नवीन वरण घेतलं तेव्हा तूप. इतका आदर करतात, भरपूर तूप खातात. आता तर तूप म्हटलं की बायको म्हणते चूप. आपल्या पोराबाळांना तूप नाही. दारू चोरू होऊ शकते हिंगोलीतली, पण दूध नाही चोरू होऊ शकत. इतकं कठीण झालंय. चला, गायक वादक अत्यंत उत्तम आहे. मला मनापासूनचा आनंद आहे. तुम्ही विश्वनाथ. अधोगतीची चिंता निर्माण झाली की भगवंताला प्रार्थना करावी लागते. देवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, मी अनाथ आहे, मी रंक आहे. परमार्थामध्ये अनाथ व्हावं लागतं. जोपर्यंत आपल्याला अनेक नाथ असतात तोपर्यंत परमात्म्याच्या कृपेची अनुभूती जीवनात येत नाही. आपल्याला अनाथ व्हावं लागणार आहे. अनाथ, सनात नाही. काही माणसं सनात आहे. सनात म्हणजे कोणी उद्या सांगितलं तुम्ही या देवाला जा, धकले तिकडं. परवा सांगितलं तिकडं जा, येईल गुण, जा तिकडं. आता माणसं, अरे काय काय ना तर त्या IIT वाल्या बाबाचे स्टेटसच ठेवून दिले होते, भारत मॅच जिंकणार नाही पाकिस्तान. मला तर असं वाटते गाड्या आता यानं खाऊनच केलं असे ना आगाऊ धंदा. तू कुंभात आहे तिथं राहणं मुकाट्यानं. बरं, मॅच तुझा विषय नाही, आपला जो विषय नाही, त्यात काय छेडायचं. तुमच्या मतदारसंघात येऊन मी काही उगा आग लावून निघून जाणार, काय पुरुषार्थ याला, काय उपयोग आहे. तुमच्या मतदारसंघातलं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं ना, मी काय सांगणार तुम्हाला. पण काही लोकांना आव्हानाची सवय असते, त्यांचे सनात असतात, ते कळत नाही त्यांना, ते बेधुंदा असतात. कोण्या विचारात जीवन जगतात देव जाणे बुवा. तशी काही माणसं आहे. आता IIT वाले बाबाच काही म्हणत होते, बापरे पहा हो, भारत काही जिंकत नाही हो. त्या विराट कोहलीनं शतक केलं, असा चेंडू गेला IIT वाल्या बाबाकडं. IIT वाला बाबा बेळातून निघून नाही राहिला अजून. अरे अंधश्रद्धेला थारा कुठं देता. त्याच्या काही माणसं सनात झाली कोणाही देवाकडं. मी तुम्हाला कायम सांगतो, रोज सांगतो उदाहरण, जिथं जिथं जाईल तिथं सांगतो, कारण मी पाहिलेलं आहे ते. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर नावाचं बस स्टँड आहे. तिथं मी एक बाई एसटीतून खाली उतरताना पाहिली. तिचा नवरा मागं उभा, आणि ती एसटीतून ती बाई खाली उतरली, लागली बा बस स्टँडवरच गुन्ह्याला. तिथंच सैल्या 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 सैल्या. म्हटलं बापा रे, फोकट सिनेमा चालू आहे, बाई पण भारी देवा. आमच्या विनोद भाऊला म्हटलं थांबा, एवढं पाहू द्या. सैल्या सैल्या. तिचा नवरा मागेच उभा, त्याला वाटलं खाली बिली पडी, तो इले धरायला उभा. तो कंडक्टर थांबला, घेतला त्यांनी एसटीचा दरवाजा लावून. ती एसटी धकल्यावर हिच्या ध्यानात आलं, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. आता काय करता. ती एसटी गेल्यावर ती नवऱ्याला सांगे, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या आता, तू बोंबल ना सैल्या सैल्या, मी थैल्या जमा करतो. पती बेचारा बैल बना हे नाप बनी हे बली. माणसं सनात आहे, अनाथ. पण तो को बरे म्हटला अनाथ. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी. मती मंडबोधी, तुझ्या ठेविले नाही तुझ्या ठेविले नाही कधी. माय बाबा
नाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. मी तुला आठवलं नाही देवा कधी, पण आज मात्र तुझ्याकडं करुणा बघतोय. वाचे कृपानिधी माये बापा, हे माये बापा तू आमची आई आहे, तू आमचा बाप आहे. अरे आमचाच काय, तू या विश्वाचा बाप आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. माझ्यावर तुम्ही एक काम करा, कृपा करा. बरं केवढी करा? थोडी कृपा कराल ते थोडी. भगवान महादेवा तुम्ही देवादी देव आहे, भगवान महादेव सदैवत आहे. थोडी कृपा करा म्हटलं की तो किती कृपा करल हे सांगता येत नाही. हा जागृत महादेव आहे. तुम्ही जर 2-4 पावलं कष्टानं या महादेवाकडे घालत आला असाल तर संकट काळामध्ये हा कडू सुद्धा देणार नाही तुम्हाला. साटंबेकर हजारो पावलं टाकत तुमच्या मदतीला धावून येईल, कारण तो भक्ती केलेला न विसरणारा देव आहे. हो. भगवान महादेव एक कृपेचं दैवत आहे. ज्यांनी ज्यांनी भगवान महादेवाजवळून चतुराईनं काही मिळून घेतलं त्यांचा सत्यानाश झाला. महाराज चोरून भगवान महादेवाचं काही नेऊ नये. देवाची इच्छा नसताना त्यांच्या घरातलं काही नेऊ नये. ओरबाळून देवाजवळचं काही नेऊ नये. कोणी नेलं? मोठ्या माणसाचं नाव सांगतो तुम्हाला. भगवान महादेवाचं लग्न झालं, त्यावेळेला त्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे आले. पार्वती मातेच्या आणि भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज आले आणि ते म्हटले, बरं रिकाम्या हातानं कसं जाता, महादेवाचं लग्न आहे, काहीतरी भेट वस्तू घेऊन जाऊ. त्यांनी सोन्याचं घर आणलं. एका घरात अनेक घर, महालच आणला सोन्याचा. कोणाला द्यायला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाला द्यायला? महादेवाला द्यायला. कोणी आणला? कुबेराने. कोणाच्या लग्नात? महादेवांच्याच लग्नात. एकच प्रश्न काय सारखा सारखा विचारता महाराज? काय नाही हो गा आपलं. तुम्ही जरा बोलले की मला बरं वाटतं. इथले श्रोते चतुर आहे. काही श्रोते 9:30च्या पुढे टिकत नाही कीर्तनाला. ते तद्धाम परम काही कळत नाही त्यांना. नुसते माना टाकता, कळत नाही. चाललंय बुवा, चाललंय, बायकोनं काढून दिलंय, ती म्हणे ऐकलं पाहिजे कीर्तन. काय कीर्तन आणि ते कशाला आलं तो म्हणतो. याच्यापेक्षा तर माझ्या नवऱ्याची बायको तेच बरं होतं घरी. पटत नाही महाराज, नवीन श्रोत्याला पचत नाही. कीर्तन ऐकणं हा सुद्धा चतुराईचा विषय. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना हसताच आहे. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काय, माणसाची बुद्धी भाऊ कदम सारखी पाहिजे. काय डोकं इलेक त्या भाऊ कदमले भाऊ. मी तो खूप मानतो त्या माणसा. काय बोलते हो तो. अरे कर्नाटकचा माणूस भेटला त्याला आता. आणि तो म्हणे भाऊ लग्न झालं तुझं? झालं म्हणे. तू ये रे? नाही झालं. भाऊ कदम त्याला म्हणे कर्नाटकात लग्नाला म्हणता काय? तो म्हणे कल्याण.